आपल्या इनामावरती कुस्ती लागलेली आहे. हे मैदानाचे एक प्रेक्षणीय विजेता उधर दिखा मैं तो कहूँ कोई कहे गोविंद कोई बताना, मैं तो कहूँ सावरिया दसरेवाला असा सावळा कलरचा हा करण आहे आणि त्याच्याबरोबर रंगाला अप्रोच केलेला नायगाव. जरा या बारवाल सर, चव्हाण सर आणि देवा श्रीखंडे पळवण्यासाठी टाळ्या करा, टाळ्या करा. मैदान चालू झाल्यापासून ही उभी आहेत मंडळी. खरं तर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण मैदान चालू झाल्यापासून उभं राहणं सोपं नाही. आपल्याला बसल्या जागी पायाला गोळा येतो. उभी आहे ती मंडळी. खरं तर ना गावकऱ्यांना अनमोल साथ दिली या मंडळींना. यांचे मनापासून धन्यवाद आहे. जबरदस्त कुस्ती चालू आहे. ताबा मात्र करर मिळवत नाही घेतला. आता मैदानात दोनच कुस्त्या चालू द्या. आता मैदानात दोनच कुस्त्या चालणार. मोठ्या मोठ्या कुस्त्या आहेत. कोणाचाही निकाल चुकला गेला नाही पाहिजे. बारवासा चव्हाण सर कुस्तीवरती लक्ष द्या. आता बाकीच्या कुस्तीवरती लक्ष देऊ नका. समोरचे खरी बसून घ्या. वा शाबास, सुंदर कुस्ती चालू आहे. काटेकी नजर चालू आहे. डोळ्याच्या पारणं फिटणाऱ्या कुस्त्या चालू आहेत. अजून कायद्याचा ठोका चुकवणाऱ्या कुस्त्या बाकी आहेत. बरं, महाराष्ट्रातले अव्वल दर्जाची पोरं इथं लढणार आहेत. ज्यांच्या महाराष्ट्रात नाव आहे अशी सर्व पैलवानी चालली आहे. क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. अहो येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. काय वाटताना इथे देणगीदारांचं कौतुक आहे. त्यांचा निर्णय पैलवान तुम्ही मान्य करा, हुजर घालू नका, विनंती आहे. अशी जबरदस्त हे कुस्तीचं मैदान. फार मोठा इतिहास या लाल मातीचा. 1961 ला पहिली महाराष्ट्र केसरीची स्पर्धा भरलेल्या जिल्ह्याने घेतली. शिंदे कुश्ती दिखाओ. नहीं, विजय शिंदे की नहीं है सर. आता पहलवान आप उधर से जाओ. इधर लाइट आ रहा, लाइट उधर लाइट नहीं आ रहा. तेरे बयान में शाबाश, सुंदर एक रंगी भरवली आहे. कारण काही सुद्धा घडू शकते. एक रंगी
चुकला गेला नाही पाहिजे. एवढे अन्याय होणार नाहीची नोंद घ्या, दक्षता घ्या. आपण जाणकार पंच आहात म्हणून कुस्ती कमिटीला परमेश्वर भाऊ शनिवार रात्र होताना आणि जरा थांबा. भाई जरा थांबा. सुंदर कुस्तीचं मैदान, तन भी सुंदर मन भी सुंदर, बनाने वाला कितना खूबसूरत होगा. इस मिट्टी का मत छोड़ यारो, अपना जीवन सफल होगा. खऱ्या अर्थाना या मातीवरती प्रेम करणाऱ्या माणसांनी या मैदानाला देणगी दिली म्हणून हलगेवरे बसून घ्या अलीकडे. हलगेवरे इकडे खरी बसा माझ्याकडे या. जेव्हा तुम्हाला मोठ्या कुस्त्याची सलाम येईल तेव्हा आता वाजवा, कारण लोकांना कुस्तीचा इतिहास ऐकायचा आहे. कुस्ती केव्हापासून चालू झाली मी जरा सांगतो, अवलेकर लक्ष असू द्या. या भूतलावर मानवाला जन्म घ्यावा लागला आणि भूतलावरती मानवाचा जन्म झाल्यापासून मानवाला कुस्ती करावी लागली, कारण त्याच्या अन्नासाठी त्याला पशु प्राण्याची शिकार करावी लागली. शिकार करून पोटाची खळगी भरावी म्हणून मानव पहिल्यांदा प्राण्याची शिकार करायला लागला. शिकार करताना त्याला डावपेच आखावे लागायचे म्हणून त्याला भीमसेनी कुस्ती म्हणतात. जरासंध कुस्तीचा प्रकार सांगतो. जरासंध कुस्तीमध्ये प्रतिस्पर्ध्याला डांबून ठेवणे, जेरबंद करणे त्याला जरासंध कुस्ती म्हणतात. जामवंत कुस्तीचा प्रकार सांगतो. प्रतिस्पर्ध्याला नामहरण करणे आणि सुंदर झोळी डावाचा प्रयत्न. जामवंत कुस्तीचा प्रकार सांगतो. प्रतिस्पर्ध्याला पळवून लावणे याला जामवंत कुस्तीचा प्रकार म्हणतात. आणि राहिला हनुमंत कुस्तीचा प्रकार. हनुमंत कुस्तीचा प्रकार म्हणजे प्रतिस्पर्ध्याची पाठ जमिनीला टेकवणे त्याला हनुमंत कुस्तीचा प्रकार म्हणतात. की हनुमंताची कुस्ती हा चिरंजीव आहे. जिथं जिथं कुस्ती मैदान, जिथं जिथं रामकथा, तिथं तिथं अदृश्य रूपाना बजरंगबली होत असतात. म्हणून थोडा इको कमी करा, अजून थोडा आवाज थोडा इको कमी करा. हो काय सांगत होतो, जिथं जिथं कुस्ती मैदान आणि सफेद कुस्तीमध्ये करण राजपूत विजय झाला. हो एक अनादी कालापासून चालत आलेली कुस्ती परंपरा. महाभारत घ्या, कोणी रामायण घ्या, कोणी बायबल घ्या, कोणी पुराण पठण घ्या, प्रत्येक धर्मग्रंथात कुस्तीचा उल्लेख आढळतो. म्हणून इथं मुस्लिम बांधव घ्यात, इथं हिंदू बांधव घ्यात, ख्रिश्चन बांधव घ्यात, सर्व धर्माच्या समतेचा प्रत्येक मध्ये कुस्ती आहे. इथं मुस्लिम धर्माचे अभ्यासक असतील बरं, कुराण पठण मध्ये हजरत अली महान म्हणलं होतं असा उल्लेख आढळतो.